ज्यावेळेस आम्ही लहान असायचो त्यावेळेस आम्ही बापाच्या कायम दबावाखाली जीवन जगायचो. आई म्हणते हे करू नको बाबा रागवतील, ते करू नको बाबा रागवतील, शाळेत जा बाबा रागवतील, अभ्यास कर बाबा रागवतील, हे कर बाबा रागवतील, ते कर बाबा रागवतील. अरे आम्हाला फक्त बापाच्या रागवण्याचं लक्षात आलं, पण बापाच्या रागवण्याच्या पाठीमागचं प्रेम मात्र कोणाच्या लक्षात नाही रे आलं दादा. प्रेम मात्र कोणाच्या लक्षात नाही आलं. 2 वेळच्या जेवणाची जी काळजी घेते ना तिला आई असं म्हणतात बघा कडे. 2 वेळच्या जेवणाची जी काळजी घेते ना तिला आई असं म्हणतात. पण आयुष्यभरच्या जेवणाची जो काळजी घेतो ना दादा त्याला बाप असं म्हणतात. किती बाप कष्ट करतो रे तुम्हाला माहित आहे. अरे बापाची चप्पल तरी तुटली, अरे ऐका ना महिला मंडळ पुरुष मंडळ, त्या बापाची चप्पल तुटली ना तर तो बाप दुसरी चप्पल नाही घेत बघा. बापाची तुटलेली चप्पल बाप सुतळीनं बांधतो, पण मुलाला मात्र 2-3 हजाराचा बूट घेऊन देतो. तो म्हणजे बाप असतो बघा. बापाचं बनेल फाटलं तर बापाचा फाटलेला बनेल बापानं गाठीनं बांधलं, पण मुलाला जर चांगले जर कपडे जर घेऊन द्यायचे म्हणले तर बाप 4-5 हजार रुपये डोळे झाकून आपल्या मुलाच्या हातात देतो. हा दादा बाप असतो. अरे दादा मुलाला चांगली मोटरसायकल घेण्यासाठी बापानं स्वतःची सायकल विकावी, बापानं स्वतः चालत चालत जावं, पण मुलाला मात्र चांगली मोटरसायकल घेऊन दिली. अरे दादा बाप आजारी पडला, बाप दवाखान्यामध्ये कधी नाही जातो दादा. बाप दवाखान्यामध्ये नाही जात. त्या बापाला विचारलं तुम्ही दवाखान्यामध्ये का जात नाही? बाप म्हणतो मी जर दवाखान्यामध्ये गेलो ना तर माझ्या दवाखान्याला पैसे लागतील, आणि दवाखान्याच्या पैसे जे जातात ना त्या पैशामध्ये माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण होईल हे तो विचार करतो ना दादा. त्याला बाप असतो बघा, लक्षात ठेवा. बाप म्हणजे कोण? बाप म्हणजे बलवान, आणि ब म्हणजे पाठिंबा. आपल्या लेकराच्या मागं कायम ज्याचा बलवान पाठिंबा असतो बरोबर दादा तो बाप असतो बघा, लक्षात ठेवा. आजपर्यंत लोक सांगत आली आई आई म्हणजे काय? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, या दोघांचा संगम म्हणजे आई आहे. पण बाप काय असतो हे सदा तुम्हाला आता कळालं. एक वाक्य सांगून दादा, आजकालची दादा लोक लग्न झाल्यावर जरा थोडंसं मोठं झालं तर वाटतात आम्ही मोठा झालोय. लोक दादा आपल्या बापाकडे लक्ष देत नाहीत. आपल्या एक वेळ आपल्याला सासऱ्याला देव मानतात, पण बापाकडे साधं टुकून सुद्धा बघत नाहीत. अरे त्या मुलाला प्रश्न विचारायचा, अरे ऐक तुझा सासरा तुला म्हणतोय माझा जावाय बापू आहे, माझा जावाय बापू आहे, अरे ऐक बापाचं ऐकत नाही, बापा संग बोलत नाही. अरे तुला प्रश्न विचारायचा आहे मला, अरे तुझा सासू, अरे ऐक ज्या वेळेस तू आजारी पडला ना तुला नेणारा सायकलीवर पावसामध्ये भिजत तुला सायकलीवर नेणारा तुझा बाप होता, तुझा सासरा नव्हता. विचार केलाय तू कधी याचा? एक वाक्य सांगतोय दादा, जगामध्ये बापाची बरोबरी कोणच करू शकत नाही दादा, कोणच करू शकत नाही बापाची बरोबरी. पुरुष मंडळ एखाद्या कदाचित तुम्ही लहान असताना शहरामध्ये तुम्ही शिकायला असला, चुलत्याकडे तुम्ही राहत असला, चुलता सगळा तुमचा हिसाब लिहून ठेवील की बाबा दप्तराला किती खर्च आला, गणवेशाला किती खर्च आला, शाळेचा फीचा किती खर्च आला, बुटाचा किती खर्च आला लिहून ठेवणार. पण जगामध्ये मला असा एक तरी बाप दाखवा की त्यानं आपल्या मुलाचा खर्च एका चिठ्ठीवरती लिहून ठेवला. सांगा ना, बोला ना, महिला मंडळ पुरुष मंडळ बोला ना. आहे का जगामध्ये असा बाप? नाही ना. अरे बापाची काय अपेक्षा असते रे? बापाची काय अपेक्षा नसते बघा. तुम्ही पैसे कमावं बापाच्या हातामध्ये द्यावं ही तुमच्या बापाच्या अपेक्षा कधीच नसते. तर बापाची अपेक्षा काय असते? 80-90 वर्षाचा बाप असतो, त्या बापाचा हात थरथर कापत असतो, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या असतात. तो बाप म्हणतो माझ्या पोरानं मला भाकरी नाही दिली तरी चालेल, पण माझ्या पोरानं 2 मिनिटं माझ्याजवळ बसून एकदा मला प्रेमाने बाबा जेवलाय का असं म्हणावं, माझं पोट भरेल. हा दादा बाप असतो बघा, लक्षात ठेवा. अरे कुत्र्याला दादा तुम्ही किती सांभाळा, कुत्र्याचा शिपटीवर पाय पडला तर कुत्रं चावल्याशिवाय राहणार नाही. कुत्र्याला किती सांभाळा, कुत्र्याच्या शिपटीवर चुकून पाय पडला तर कुत्रा चावल्याशिवाय राहणार नाही. आणि आई बापांना तुम्ही कितीही लाथा मारा, अरे आई वडील आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाहीत. आता हे माय आणि बाप असतात, लक्षात ठेवा. सांगेन दादा खरी झालेली घटना आहे, तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आई बापानं आपल्या मुलांना चांगलं शाळा शिकवलं, बापानं हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं. बघता बघता त्या बापाची 2 मुलं अमेरिकेमध्ये नोकऱ्या लागली.
दिवाळीचा सण आला, बापानं फोन केला, ए बाळ्या, ए राजा, ए बाळू, ए बापू, अरे दिवाळीचा सण झालाय, अरे कधी येता रे तुम्ही? मुलं म्हणतात, बाबा आम्हाला याला काय जमत नाही, सारखं सारखं उगाच तुम्ही आम्हाला फोन करत जाऊ नका. अरे बाळ्या, अरे तुला चकल्या आवडतात ना, तुला करंजा आवडतात ना, अरे तुझ्या आईने चकल्या केलेत, करंजा केलेत तुझ्यासाठी. बाबा तुम्हाला सांगतोय तेवढं करा, फोन ठेवा. बापाच्या डोळ्यातून टप्प टप्प पाणी आलं. आईनं म्हणावं, मला काय झालं? काय नाही ग, मुलगा येऊ शकत नाही या वेळेस. बघत काही दिवसानं बाप आजारी पडतो, बाप मरण पावतो. गावातला सावकार फोन करतो, अरे बाळ्या, अरे बापू, तुमचा बाप मरण पावलाय, आता तरी येणार का नाही? 5 दिवसानं एक मुलगा येतो. आई घराच्या दरवाजामध्ये रडत असते. मुलगा चालत चालत येतो. आई धावत धावत जाते महाराज. अरे आई धावत धावत जाते महाराज. मुलाच्या गळ्यामध्ये पडते, डसा डसा रडते. मुलाच्या डोळ्यातून टप्प टप्प पाणी पडतं. ते पाणी मुलाच्या पाठीवरती पडतं. मुलाची पाठ ओली होते आणि आई म्हणते, बाळ्या, अरे हे बाळ्या, बाळ्या आत्ता आला का र बाळ्या? तुझा बाप तुझी लय आठवण काढायचा र बाळ्या. बाळ्या माहित आहे बाळ्या, उन्हाळ्याच्या दिवशी ना तुझा बाप आंबे काढायचा, म्हणायचा माझा बाळू येणार आहे, माझा बापू येणार आहे, माझ्या बाळ्याला कैऱ्या फार आवडतात. हे बघ वाटत होतं र तुमच्या बापाला. तुम्हाला नाही दिसणार ना, तुम्हाला कधीच दिसू शकणार नाही तुम्हाला. त्यावेळेस आई स्वतःला सावरते. आई म्हणते, बाळ्या, हे बाळ्या, बाळ्या तू एकटा आला कर बाळ्या? बाळ्या तुझा मोठा भाऊ बापू नाही आला? त्यावेळेस त्या मुलानं एवढं भयंकर उत्तर दिलं, एवढं भयंकर उत्तर दिलं. अरे काय होतं उत्तर? तो मुलगा म्हणला, आई मला माझा दादा म्हणाला. काय म्हणाला? आई मला माझा दादा म्हणाला. काय म्हणाला? आई मला माझा दादा म्हणाला. बापाच्या वेळेस तू जा आणि आईच्या वेळेस मी जातो. ऐकलं रे दादा, आईनं ऐकलं. आईला जाग्याला हृदय विकाराचा झटका आला आणि आई जाग्याला मरण पावली. अरे अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा आई वाण जरी राहिली असती तरी सुद्धा काय हरकत नसती राहिली. बघा, लक्षात ठेवा. पाया पडून सांगतोय, आपल्या आई बापाची सेवा करा. ह्या प्रत्येकाने, दादा मी एक वाक्य सांगतोय, ह्या प्रत्येकाने खऱ्या अर्थानं हे जे परिवार आहे, ह्या परिवाराचा दादा आदर्श घेतला पाहिजे. दादा आई वडिलांची सेवा कशी करावी, दादा तुम्ही ह्यांच्याकडे बघून दादा शिका. असो, आता वेळ जवळ